जाधव, काय होते की नाही गाडी? काय गाडी गाडी खेळत बसलाय? हा, काय जंगलात झोपू द्या काय मला? साहेब, गाडी लवकर दुरुस्त होईल असं मला तरी वाटत नाही. मग काय इथे काय मच्छर मारत बसायचं काय? मी काय म्हणतो, तुम्ही इथे थांबून राहण्यापेक्षा रिसॉर्टवरच का जात नाही? म्हणजे तुम्हाला तिथे आराम देखील करता येईल आणि गाडी दुरुस्त झाली का मी स्वतःच तुम्हाला घ्यायला येईन. बरोबर बोललास, पण हे आधी बोलला असतास ना तर मच्छरचा एवढा त्रास झाला नसता. मी काय सांगितलं ना ते लक्षात आहे ना? हो साहेब, शेकोटी येताना नीट विजवून यायचे. हा, चल. कोण आहे? कोण आहे? विक्रांत, विक्रांत, काय झालंय? कोण पडलंय? विक्रांत बोल ना, काय झालंय? आपल्याला त्रास देणारा सापडला फायनली. तुरले बाय टाकले बाय, तुरले बाय टाकले बाय, तुरले बाय टाकले बाय, तुरले बाय टाकले बाय. हे यार, हा बाबूराव का ओरडायला आता? हा, नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे. आपल्याला तिकडे गेलं पाहिजे. पण या लोखंडे साहेबांचं काय करायचं? हे सत्या जिवंत आहे ना? तो जिवंत आहे, तो जिवंत आहे, घाबरू नका. ठीक आहे, मँडी आणि अण्म्या, तुम्ही याला उचला आणि रिसॉर्टवर आणा. विकी, आपण बघूया बाबूरावला काय झालंय ते. हा, चल चल पटकन, चला चला पटकन, चला आता. चला चल. हे ठीक आहे. चल, हे मेंढ्या, हे मेंढ्या फक्त का बसला? हात लाव, चल. अरे हात लाव. अरे तुझी नाटकं बंद कर. हा, त्यांचा हवालदार ना इथं कधी पण येऊ शकतो. त्याने हे पाहिलं ना तर आपण प्रॉब्लेम मध्ये उकळलं का? चल लवकर ये, लवकर ये. जय हनुमान ज्ञान सागर, जय हनुमान ज्ञान सागर. हात लाव लवकर. पकड पकड पकड, काढी घे. चल. मन वाचवा, 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 मन वाचवा. काय काय कशाला होतास? एक मिनिट बाबूराव, तुम्ही शांत व्हा बघू आधी. हे बघा,
आम्ही सगळे आहोत ना, तुम्हाला घाबरण्याचं काहीच कारण नाहीये. हा, तुम्ही शांत व्हा आणि सांगा काय झालंय. बाबूराव ते आता बोलण्याच्या मनस्थितीत नाही आहेत. चला आपणच पाहू. चल. विकी साहेब माझं ऐका, तुम्ही आज जाऊ नका. आत कोणतरी हाय, तो तुमच्या जीवाचा काहीतरी बरा वाईट कर. माझं ऐका. अरे पण कोण आहे आम्हाला सांग तरी. तुम्ही पाहिलं ना त्याला, मग सांगा ना. बाय, मी त्याला बघितलं आहे खरा आहे, पण तो कसा दिसत होता मला नीट नाही सांगता येणार. म्हणजे काहीतरी चित्रच होता, म्हणजे असा पण काहीतरी दिसतो ह्याचा मी विचारच केला नव्हता. हो चर्चा बाद झाली आता. चल विकी बघूया. चल. नाही, कोणी पण आत जायचं नाही. माझं ऐका ना बाबा. अरे कोणतरी आतमध्ये हाय, तुमच्या जीवाचा बरा वाईट तो मांग पुढे बघणार नाही. बाबूराव विक्रांत प्लीज नको ना जाऊस. हो प्लीज, त्यांचं बोलणं ऐकल्यावर मलाही खूप भीती वाटते. प्लीज नका जाऊ. आतापर्यंत आपण शांत राहिलो म्हणून ही वेळ आली आहे. करेक्ट. बघूया. चल बाजूला. अरे तकलीफ आहे, तकलीफ आहे. कोण आहे. थांब बघतो. कोण आहे. काहीच नाही इकडे. बाबूरावला काय दिसलं असेल मग. पास झाला त्याला. ठीक आहे चल निघूया. चल. गाईज, काय झालं. खरंच कोणी होतं का. बोला ना. सगळीकडे शोधलं आम्ही, कोणी नव्हतं. अहो पण शांत व्हा बाबूराव, कोणी नाहीये तिकडे. तुम्ही असं म्हणताव करा, पण माझा अजून पण विश्वास बसत नाही. बाबूराव ते सांगतायत ना आता. ते लाग बोलतील, पण मी मांग्या डोळ्यानं काय बघितलं तो मला माहिती ना. सगळा भुतटकीचा प्रकार आहे. इथं कधी काय घडल काय सांगता यायचं नाही. हो बाय. अरे बाबूराव ऐक ना, आम्ही सगळे आहोत ना इथे. कशाला एवढा घाबरतोस. आपण किती पण बरोबर असलो ना तरी त्याचा डोला आपल्यावर हाय. हा सगळे तर दोघांचा फेरा आधी ती एकटीच होती म्हणून वाट चुकल्याने वागत होती. पण आता तो तिच्या संगतीला आलाय ना, आता दोघं मिळून आपली वाट लावताय. तो हा तुम्ही काय बोलताय आणि नक्की कोणाबद्दल बोलताय. जी तुमची मैत्रीण निलांबरी, जी तुम्ही इथं सगळी यायच्या आत येऊन इथं बसलेली आहे.
आणि तुमचा तो दोस्त अभय, दोघं पण तडपडून मेलेले आहेत ना. तर आता दोघांचा मानपान करून त्यांची राखण देऊन एका जागी शांत बसवावं लागेल. हो, माझ्या येड्याचा ऐका आणि राखणच्या तयारीला लागा. हो भावा. बाबूराव शांत बसा ना जरा. तुम्ही अशी बडबड करून आम्हाला तर घाबरवतच आहात, वर स्वतःलाही त्रास करून घेताय. तुझ्यासमोर शोधायला गेलो होतो ना आम्ही. अहो भासच झाला तुम्हाला. सायली पाणी दे ना. बाबूराव, पाणी घ्या आधी. तुम्ही म्हणाल ह्या बाबूरावला काय कळत नाही, तो काय पण बोलतो. अरे पण बाबा, या बाबूर सगळी दुनिया बघितलेली आहे. हो, हा बाबूराव सगळा काय इसरल, पण कानाजून गेलेला वारा इसरणार नाही. त्या आहेत. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय हनुमान ज्ञान गुण सागर. अरे हा काय केला, तुम्ही त्याला इस्पिटं मारला. हा जिता असता आपल्याला सुखानं जगू देत नव्हता. आता मेल्यावर तो आपल्या मानगुटीवर बसणार. हो, ए बाबूराव, शांत बस ना जरा. ए मामा गपे, तो मेलेला नाहीच आहे, फक्त बेशुद्ध पडलाय. अरे पण तुम्ही शांत बसा ना, शांत बसा जरा. मी म्हटलं होतं ना तुम्हाला, आपण इथे आल्यापासून आपल्याला मुद्दाम कोणीतरी त्रास देत आहे, आपल्याला फसवण्याचा प्रयत्न करत आहे. हाच तो. आधी आभ्याचा खून करणं, नंतर त्याची बॉडी गायब करणं, मग एवढं पुरत नव्हतं म्हणून अनुजाच्या बॅगमध्ये वायरलेस टाकणं. सगळ्या नालायकाने केलंय. इथे आल्यापासून आपल्याला निलंबरीचा सो कॉल्ड भास वगैरे होतोय ना, त्याच्या मागे सत्य निलंबरीबाबत जे काही घडतंय ते खोटं नाहीये. ती आहे, आपल्याच आजूबाजूला आहे. तू गप्रे. सारखं निलंबरी निलंबरी करून स्वतः वेडा झालाच आहेस, आम्हालाही करू नकोस. ए स्टॉप इट यार सत्या. काय त्याच्यावर कशाला भडकतोयस यार? त्याने पण काहीतरी पाहिलंय म्हणून तो बोलतोय ना. गाईज लिसन ना, यानंतर मँडीला कोणीही वेडं म्हटलं ना तर मला चालणार नाही. ओके, आता तुम्ही इथं आल्यापासून जो काही किस्सा चालू आहे तो सगळा या माणसापासून, बरोबर. मग तुम्ही समधी जना त्या जंगलात असताना हा पण तिथं होता, मग मनात दिसला तो कोण? नक्कीच ती निलंबरी असणार. बाबूराव बरोबर बोलतायत. मला नाही वाटत या सगळ्या मागे लोखंडे असतील म्हणून. तू एवढं कॉन्फिडेंटली कसं काय बोलतेस? आणि या सगळ्या मागे जर लोखंडेचा हात नसेल तर मग तोच कसा आला तुझ्या समोर आज जंगलात? हा, एक मिनिट सत्या, ती काय म्हणते ते ऐकून तर घे. आपण थोड्या वेळासाठी मान्य करूया, सतेश म्हणतोय तसं हे सगळं लोखंडे करत असतील म्हणून. पण मला भेटायला तर निलांबरी येणार होती ना, आणि निलांबरीला फक्त आपण सगळे ओळखतो. निलांबरीच्या बाबतीत जे काही घडलं ते फक्त आपल्याला माहिती आहे. या लोखंडाची काही ओळख नाही, पाळख नाही. त्यांना आत्ता आपण बघतो, ह्या आधी कधी पाहिलंही नाही आपण त्यांना. मग आपल्या सगळ्यांच्या आयुष्याबद्दल एवढं सगळं कसं माहित असेल त्यांना? सायली बरोबर बोलायली, असं म्हणणं मला पटते. मला पण सायलीचं बोलणं बरोबर वाटतंय. आता तुम्हाला जे काही बोलायचं ते बोला, पण आधी ह्या लोखंडेचा इशे आपल्याला सोडवायला पाहिजे. आता ह्यानी जर डोलं उघडला ना तर डंक केल्याशिवाय राहणार नाही. बसा. बाबूराव म्हणतायत ते बरोबरच आहे. आता पुढे काय करायचंय? आता फक्त एकच ऑप्शन आहे. अरे बोल ना पटकन, काय ऑप्शन आहे? या लोखंडेला पुन्हा जंगलात सोडून यायचं. बोला, काय म्हणता? नॉट बॅड. ह्यो शुद्धीवरती आला तर ठीक, नाहीतर पोलिसांना गस्त घालताना सापडणच की. चला, आता उशीर करून चालणार नाही. चला, उचला त्याला. जा बेडशीट घेऊन ये.
हे सत्या मी टॉर्च मारवलंय. हा विक्या होय पुढं बघ चल गे. अरे मूर्ख आहे का तू? अरे इकडं पायाखालचं काही दिसेना झालंय म्हणून टॉर्च मारवलंय ना. होय पुढं. तुझ्या या टॉर्चमुळे आपण ट्रेस होऊ शकतो. ए हन्या, विकी बरोबर बोलतोय, बंद कर. ए यार टिक्या काय बरोबर बोलतोय. समोर काळूक आहे, पुढचं काही दिसेना झालंय आणि तसं पण डाऊट घेणारा माणूस बेशुद्धच आहे ना. तरी बंद कर ना. अरे पण बरं थांब. हा खूप वेळापासून गायब आहे. त्याचे ते हवालदार शोधत असतील त्याला. हो ना. तेव्हा ना त्याच्या हवालदारांनी इकडे तिकडे शोधायला सुरुवात केली असेल. हे यार आपण जे बोलतोय ना तेच खरं ठरायलंय. हे आणि गाडी आपल्याकडे चालली रिसॉर्टला. आता काय करायचं? एक काम करू, हा जिथे बेशुद्ध पडला होता ना तिथे याला परत सोडून येऊ. चलते ए टिक्या कामून आवाज काढायलास. शांतपणे चाल ना. नाही तर काय, ऑलरेडी आपण घाबरलोय त्यात तू अजून घाबरवतो. मी ते भीतीने माझी दातची बसली. मी का आवाज काढेन? तू आवाज काढत नाही. ए हा शुद्धीवर आलाय. आता काय करायचं? अरे काय करायचं काय? चला अजून फास्ट चला, वेग वाढवा. चला पडा पडा पडा. ठेव इथे. अरे पण याला काही झालं तर? काही नाही होत रे बाबा, त्याला काही नवीन नाही आहे जंगल. पण ह्याने आपल्याला बघितलं ना तर प्रॉब्लेम होईल. चला आता. चला चल चल चल. संपूर्ण जंगलात शोधा त्यांना. मी रिसॉर्टवर आलोय. अरे कुठे आहेत साहेब, सांगा ना. अरे काय विचारतोय मी? अहो सांगितलं ना, ते खरंच इथे नाही आले. असं कसं होऊ शकतं? साहेब माझ्या समोर स्वतः इथे आले होते. ओ गॉड, पण रिसॉर्टवर येण्याऐवजी मध्येच दुसरीकडे पण जाऊ शकतात ना. कसं आहे ना की तुमचे साहेब इथे आली असती ते त्यांना लपवायची आमची काय विषयच असते काय? उलट ते इथे आले की आमची काय आहे तो तुम्ही बघितलं ना. आम्ही इथे लपायला बघतो तर त्यांना काय लपविणार काय बाय? पॉइंट आहे, तुमच्या बोलण्यात नक्कीच पॉइंट आहे. सर आता बसला ना तुमचा विश्वास? अहो लोखंडे साहेब खरंच इथे नाही आलेत. जमतंय, खोटं बोलायला तुम्हाला सुद्धा चांगलंच जमतंय. म्हणजे तुमचा अजूनही विश्वास बसत नाहीये का आमच्यावर? आणि एक मिनिट, लोखंडे साहेब काय छोटीशी वस्तू आहे? आम्हाला वाटलं आणि आम्ही ठेवली लपवून. तुम्ही लपवू पण शकत नाही, कारण तुम्हाला ते जमणार पण नाही. जाधव, ही ब्लँकेट रिसॉर्टच्या मागच्या जंगलात सापडली. जर लोखंडे साहेब खरंच इथे आले नव्हते तर मग हे ब्लँकेट इथे कसं?